भारतात आलाय एक नवीन स्कॅम। एका क्लिक मध्ये फेक पॅन व आधार कार्ड बनतंय आणि कंपन्यांची लाखोंची फसवणूक होतीये। सध्या गुगल नॅनो बनाना वापरून नवे स्कॅम सुरू झालेत आणि हे लक्षात आलं जेव्हा मी हे ट्विट पाहिलं। एका बेंगळुरू टेकीनं पूर्ण फोटो पॅन कार्ड नॅनो बनाना वापरून तयार केलं आणि ते खरं वाटावं इतकं रिअल होतं, जे दर्शवतं की आपली जुनी व्हेरिफिकेशन सिस्टम किती वीक आहे ते। यानंतर लाईव्ह मिंटच्या रिपोर्टरनेही हेच टेस्ट करून पाहिलं। खोटं आधार, खोटं पॅन, स्वतःचा फोटो, खोटे डिटेल्स टाकले आणि नॅनो बनानाने ते एकही प्रश्न न विचारता सगळं तयार केलं। पण सगळ्यात जास्त धक्कादायक गोष्ट म्हणजे जेव्हा मी हे रीड केलं, एका ग्राहकाने नॅनो बनाना वापरून स्विगी इन्स्टामार्टची फसवणूक केली। त्याने स्विगी इन्स्टामार्ट वरून अंडी मागवली, त्यात एक अंड फुटलेलं होतं, पण त्याने सामान्य तक्रार दाखल करण्याऐवजी नॅनो बनाना वापरून 20 अंडी फुटलेली आहेत असा बनावट फोटो बनवला आणि यावर विश्वास ठेवत कंपनीने देखील त्वरित फुल रिफंड दिला। सध्या गुगलने AI जनरेटेड इमेजेस ओळखण्यासाठी वॉटरमार्क आणि इनविजिबल ट्रॅकिंग ऍड केले, पण बरेच लोक आणि एक्सपर्ट सांगतात ते एका सेकंदात काढता येऊ शकतं, ज्यामुळे एक गंभीर प्रश्न इकडे निर्माण होतो। जगभरातील कंपन्या आणि सरकार यासाठी तयार आहेत का? तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि प्राईम टाइम महाराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका।